शिवजयंतीनिमित्त आज मला शिवाजी महाराजांबद्दल बोलायला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद। शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय केलं, त्यांनी किती गड जिंकले, स्वराज्य कसं स्थापन केलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे। आज मी बोलणार आहे शिवाजी महाराजांकडे असे कोणते गुण होते जे गुण आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये उपयोगी पडणार आहेत। असे गुण, असं मोटिवेशनल एक मूर्तिमंत महाराज आपल्या भूमीवर होऊन गेलेत आणि त्यांच्याकडे असे खूप काही गुण होते जे आपण घेतले पाहिजेत। सगळ्यात पहिलं मी सांगेल तर त्यांच्याकडे दृढ निश्चय, कुठलंही काम करताना त्यांचा फोकस क्लिअर होता। एकदा का गोल सेट झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तरी ते त्याला झोकून द्यायचे, त्यांना मार्ग ऑटोमॅटिक मिळायचे, कारण त्यांचं लक्ष क्लिअर होतं, दृढ निश्चय होता आणि आपल्याला हे आपल्या लाईफमध्ये आणायचं आहे। दृढ निश्चय, कुठल्याही गोष्टी करताना एक निश्चय पक्का हवा, मग त्यामध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तरी आपल्याला हार मानायची नाहीये आणि थांबून राहायचं नाही। हा झाला पहिला गुण। त्यानंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा फतेह केली, जेव्हा जेव्हा गड सर केले, तेव्हा त्यांनी वेळ घालवला नाही। त्या गोष्टीचा आनंद मानवण्यामध्ये त्यांनी कधीही वेळ घालवला नाही आणि आपण नेमकं तेच करतो। एखादी अचिव्हमेंट केली की आपण सुट्ट्या घेणं किंवा मग अजून कुठेतरी त्याचा आनंद सेलिब्रेट करणं, मग सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। मग ह्या गोष्टी न करता महाराजांचं स्पष्ट म्हणणं होतं, जेव्हा एक वार घातला शत्रू बेसावत असेल तेव्हाच दुसरा वार घालून आपल्याला जिंकायचे, आपल्याला पुढे जायचे। त्यामुळे आपल्यालाही या गोष्टी करण्यात वेळ घालवायचा नाही। जेव्हा कधी या गोष्टी वेळ आपल्या मनात येतील त्यावेळेस हा विचार करायचा आहे की बस एवढंच अचीव करायचं होतं, आधी तो मैंने स्टार्ट किया है असं आपण म्हणतो। त्यामुळे आता आपण सुरुवात करतोय, एका छोट्याशा अचिव्हमेंटमुळे हुरळून जायचं नाही, तर आपल्याला पुढे जायचंय। तिसरी महाराजांची गोष्ट म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल। त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नव्हती। जेव्हा कधी असं त्यांच्या मनात यायचं त्यावेळेस ते प्रश्न विचारायचे स्वतःलाच, का मी हे करू शकत नाही, आणि मग हे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे हे त्यांचं क्लिअर होतं। आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये व्हाय हा क्लिअर पाहिजे। एखाद्या गोष्टीचा व्हाय क्लिअर असेल तर तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही। आपण सकाळी उठून ऑफिसला येतो, 9:20 ऑफिसला पोहोचतो, आपला व्हाय क्लिअर असतो, कारण आपल्याला त्यावेळेस जायचंय। मंथली आपण खूप छान परफॉर्मन्स देतो, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला परफॉर्मन्सवर काहीतरी मिळणार आहे, आपलं व्हाय क्लिअर आहे। आपल्याला बिझनेसमध्ये इन्कम हवे, इन्कम मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, व्हाय क्लिअर आहे, त्यामुळे आपण पळत राहतो। मग हे आपलं व्हाय जेव्हा क्लिअर असेल त्यावेळेस आपण ती गोष्ट जिंकू शकतो। हे महाराजांकडून खूप मोठं शिकण्यासारखं आहे। त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे समर्पणाची भावना। त्यांनी स्वतःमध्ये तर ती रुजू केलीच, त्यांच्याकडे ती मुळात होतीच, आणि त्यांनी प्रत्येक मावळ्याला सांगताना हेच सांगितलं की प्रत्येक गोष्ट करताना संपूर्ण समर्पण द्या। जर तुम्ही ठरवलंय लाईफमध्ये एक गोल आहे, तो अचीव करायचा आहे, मग त्याच्यासाठी संपूर्ण एफर्ट्स देणं हे तुमचं काम आहे। मग तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा, तुम्ही बिझनेस करत असा, तुम्ही गृहिणी जरी असला तरी कुठलंही काम करताना, घरामध्ये कर्तव्य पार पाडताना, जबाबदाऱ्या घेताना, ऑफिसमध्ये काम करताना, बिझनेस करताना किंवा मुलांना शिकवताना तुमचं हे जे क्लिअर पाहिजे। ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या तिथं तुमचं संपूर्ण एफर्ट्स जर तुम्ही दिले तर समोरच्या माणसाला ते क्लिअरिटी येते आणि त्यालाही ते कळतं, आणि आपण जे करतोय त्याचा फायदा त्यालाही होतो आणि आपल्यालाही होतो। ही एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती। आणि अजून एक त्यांची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दूरदृष्टी। त्यांचा प्रत्येक गोल जेव्हा ते आखायचे किंवा त्याच वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी नाविक दल उभं केलं होतं, त्यांनी सागरी किल्लेही जिंकले, कारण त्यावेळेस त्यांचे विचार स्पष्ट होते, जर देशाला स्वतंत्र किंवा स्वराज्य बनवायचं असेल तर नाविक दल हे मजबूत असलं पाहिजे। त्यावेळेचा त्यांच्या त्या विचारांचा फायदा आजही आपल्याला होतो। आपण जेव्हा एखादं काम करतोय किंवा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनशी जोडलोय तर मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर आपण नवीन काही केलं तर आपण तिथे पुढे असू किंवा नसू ती गोष्ट कंटिन्यू राहिली पाहिजे आणि त्याचा पुढच्यांना उपयोग झाला पाहिजे, या दृष्टीने आपल्याला काम करायचं। तर हे एक शिवाजी महाराजांकडनं घेण्यासारखं होतं। काही 3 महत्त्वाच्या गोष्टी अजून त्यांच्या डेली लाईफमध्ये आपण वापरू शकतो। म्हणजे स्वतःच्या चुकांमधून आपण शिकत असतो, पण नेहमीच असं करणं गरजेचं नाही। स्वतःच्या चुकांपेक्षा दुसऱ्याकडनं जरी चूक झाली तरी आपण त्याच्यातून शिकू शकतो। दुसऱ्याला जर काही प्रॉब्लेम आला एखादं काम करताना तर आपण त्याच्यावर काम करून
ते सुधारून आपण पुढे जाऊ शकतो. कारण आपल्याला इतिहास घडवायचा आहे, फक्त इतिहास वाचायचा नाही. सेकंड थिंग, त्यांचे बुलंद इरादे होते. कुठल्याही गोष्टी करताना आपण जरी आपल्या मुलांना सांगत असतो, आपल्या कलिग्सला सांगत असतो, आपल्या एम्प्लॉईजला सांगत असतो, कुठल्याही गोष्टी करताना आपले जे इरादे आहेत ते मजबूत पाहिजे, जेणेकरून कुठल्याही गोष्टी, कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला हलवू शकत नाही. इतकं मजबूत आपलं ध्येय पाहिजे, तेव्हा आपण ते अचीव करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात, येतात, मोटिवेशन स्पीकर किंवा कोणीतरी येऊन बोलून जातं, आपण ते ऐकतो आणि तेवढ्यापुरतं 2-3 दिवस आपण ते लक्षात ठेवतो, पण सेल्फ डिसिप्लिन इथे खूप कमी पडतं. आपण महाराजांच्या भूमीतले आहोत आणि महाराजांकडून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ते सेल्फ डिसिप्लिन होते. आणि आपण ते जर घेतलं, कन्सिस्टन्सी ठेवली, तुमचा फोकस क्लिअर ठेवला, तुमचं गोल सेट केलं आणि प्रायोरिटीज ठरवल्या, तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. हे महाराजांचं आपण घेऊ शकतो.